नमस्कार. माझ्या सर्व प्रेमळ आईंचं पुन्हा एकदा मायेच्या गोष्टी या सुंदर मालिकेत मनापासून स्वागत करते. आजचे हे काही क्षण फक्त तुमच्यासाठी आणि तुमच्या गोजिऱ्या बाळासाठी. चला आरामात बसा. हळूच तुमचा हात तुमच्या पोटावरती ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. आजची गोष्ट आपल्याला शिकवणार आहे की आपण केलेली प्रत्येक चांगली कृती कधीतरी योग्य वेळी आपल्याकडे परत येते. चला आजची मायेची गोष्ट ऐकूया. एका सुंदर गावात गणेश आणि माधव नावाचे दोन शेतकरी राहत होते. दोघांकडेही सारखीच जमीन होती, सारखंच हवामान होतं, पण दोघांच्या स्वभावात खूप फरक होता. गणेश रोज सकाळी शेतात जायचा, झाडांना प्रेमाने पाणी द्यायचा, जखमी पक्ष्यांना पाणी ठेवायचा, जनावरांसाठी शेताच्या कडेला हिरवं गवत वाढू द्यायचा आणि शेतात काम करणाऱ्या मजुरांशी नेहमी प्रेमाने बोलायचा. त्याला वाटायचं निसर्गाला आपण जे देतो तेच निसर्ग आपल्याला परत देतो. आणि दुसरीकडे माधव फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करायचा. त्याला जास्त नफा हवा होता. तो झाडांना कमी पाणी द्यायचा, मजुरांशी रागाने बोलायचा, शेतात आलेल्या पक्ष्यांना हकलून द्यायचा. त्याला वाटायचं दुसऱ्यासाठी काही केलं तर माझं नुकसानच होईल. काही वर्ष अशीच गेली. एके वर्षी गावात भयंकर दुष्काळ पडला. पाऊस खूप कमी झाला. सगळ्यांच्या शेतात पिकं वाळून गेली. माधवचं शेत तर पूर्ण कोरडं पडलं, पण गणेशच्या शेतात अजूनही हिरवळ दिसत होती. झाडांच्या मुळ्या मजबूत झाल्या होत्या, मातीने ओलावा धरून ठेवला होता. पक्ष्यांनी त्याच्या शेतात नवीन बियाणं टाकलं होतं. गावातील लोक आश्चर्याने म्हणाले, हे कसं शक्य आहे? तेव्हा एक वृद्ध शेतकरी हसून म्हणाला, हे एका दिवसाचं फळ नाही, ही अनेक वर्ष केलेल्या चांगल्या कर्माची कमाई आहे. हे ऐकून माधवच्या डोळ्यात पाणी आलं. तो गणेशकडे गेला आणि म्हणाला, मला माफ कर. मला आज समजलं की फक्त पैसा कमावणं म्हणजे यश नाही. माणुसकी, प्रेम आणि चांगली कर्म हीच खरी संपत्ती आहे. गणेश हसला. त्याने माधवचा हात धरला आणि म्हणाला, आजपासून आपण दोघं मिळून ही शेती करूया. त्या दिवसापासून दोघांनी प्रेमाने आणि एकमेकांना मदत करत शेती केली आणि त्यांच्या शेतात पूर्वीपेक्षा अधिक भरघोस पीक आलं. आजच्या गोष्टीचा बोध, कधीही चांगलं काम करण्यास घाबरू नको, कारण चांगल्या कर्माचं फळ कधी उशिरा मिळतं, पण ते नक्की मिळतं. चला आपल्या बाळासाठी काही प्रेमाचे शब्द बोलूया. आता हळूच तुमचा हात परत तुमच्या पोटावरती ठेवा आणि हळूहळू पोटावरून हात फिरवा आणि प्रेमाने म्हणा, माझ्या गोजिऱ्या बाळा, तुझ्या मनात नेहमी प्रेम राहो. तू चांगली कर्म करणारा हो. तुझ्या आयुष्यात नेहमी प्रामाणिकपणा राहो. तू इतरांना मदत करणारा हो आणि तुझ्या प्रत्येक चांगल्या कर्माचं सुंदर फळ तुला मिळो. आजची गोष्ट इथेच संपते, पण आजचा विचार आपण कायम लक्षात ठेवूया. आपण जे पेरतो तेच उगवतं, म्हणून नेहमी प्रेम, दयाळूपणा आणि चांगले कर्म पेरूयात. उद्या पुन्हा भेटू मायेच्या गोष्टी या सुंदर मालिकेतील आणखी एका मनाला स्पर्श करणाऱ्या कथेसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. तुमच्या बाळाशी प्रेमाने संवाद साधा.